नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या आवडत्या इग्नाइट अकॅडमी. मित्रांनो, सीटीईटीची परीक्षा आलेली आहे आणि जोरदार तयारी आता आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांची चालू आहे. परंतु बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये एक थोडी शंका आहे की नेमकं सीटीईटी मध्ये आम्ही भाषा 1 निवडली आहे, काहींनी भाषा 2 निवडली, म्हणजे भाषा 1 मराठी निवडली आहे, काहींनी भाषा 2 म्हणून मराठी निवडलेली आहे. मग अशा पद्धतीने जर आपण भाषा निवडलेली असेल तर नेमकं आपण जो भाषेचा पेपर सोडवणार आहे त्यातले कोणते प्रश्न सोडवायचे, या सगळ्या संदर्भात मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर माहिती देणार. तर आपला व्हिडिओचा एक सीटीईटी मध्ये भाषा 1 किंवा भाषा 2 निवडल्यास कोणते प्रश्न आपल्याला सोडवायचे. तर सगळ्यात अगोदर जेव्हा जेव्हा आपल्याला सूचना येतात बघा, तुमचा जो पेपर असेल त्या पेपरमध्ये तुम्हाला स्पष्टपणे अशा सूचना दिसणार आहे आणि ह्या सूचना मात्र केअरफुल वाचा, कारण जर का ह्या सूचना तुमच्याकडनं वाचताना गोंधळ झाला तर तुमचा पुढचा पेपरमध्ये पण गोंधळ होऊ शकतो. आणि महत्वाची गोष्ट त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे बघा, यामध्ये भाग 1, भाग 2 आणि भाग 3 सोडवायचा आहे. त्यांना 2 तुम्हाला प्रश्नपत्रिका भेटणार आहे. पहिली प्रश्नपत्रिकामध्ये तुम्हाला भाग 1, भाग 2 आणि भाग 3 म्हणजे 3 भागाचा संदर्भ असणार आहे. हे 3 भाग तुम्हाला पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये सोडायचे आहे आणि त्यांनी निवडलेल्या भाषेतील भाग 4 आणि 5 सोडवायचा आहे. आता भाग 4 आणि 5 हा कॉमन एकत्र असणार आहे, म्हणजे सगळ्यात अगोदर तुम्हाला 2 प्रश्नपत्रिका भेटायला पाहिजे. जर भेटल्या नसेल तर तुम्हाला मागवून घ्यायचे आहे. भाग 1 मध्ये तुमचे प्रश्नपत्रिका 1 मध्ये तुमचे 3 भाग असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही भाग 1, भाग 2, भाग 3 हे 3 सोडवणार आहे. आणि दुसरी जी पुरवणी प्रश्नपत्रिका असणार ती लँग्वेज संदर्भात असणार आहे. आता लँग्वेज संदर्भात तुम्हाला जी प्रश्नपत्रिका भेटणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा आणखीन काही सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. तर त्यामध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलंय की बघा, ज्यांनी भाषा 1 निवडली असेल, लक्षात घ्या, ज्यांनी भाषा 1 निवडली असेल त्यांनी भाग 4 मधील भाषा 1 चे प्रश्न सोडवायचे 91 ते 120 असा स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. म्हणजे तुम्ही जर भाषा 1 निवडली असेल तर भाग 4 मधले प्रश्न सोडवा. जर तुम्ही भाषा 2 म्हणून मराठी, भाषा 1 म्हणजे काय तर भाषा 1 ही मराठी आहे, तुमची पहिली भाषा ही मराठी असेल तर तुम्हाला भाग 4 मधले प्रश्न सोडवायचे. आणि जर तुमची दुसरी भाषा मराठी निवडली, पहिली भाषा तुम्ही हिंदी जर घेतली असेल, दुसरी भाषा मराठी घेतली असेल तर भाग 5 मधले प्रश्न तुम्हाला म्हणजे 121 ते 150 हे प्रश्न सोडवायचे. आणि हे दोन्ही एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहे. ही पुरवणी प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी असणार आहे. हे मात्र तुम्हाला काळजीपूर्वक करायचं आहे, कारण इथं जर का तुमचं 1 ऐवजी 2 सोडवले गेले तर इथे तुम्हाला काहीच मार्क मिळणार नाही, कारण त्यांचे उत्तर वेगवेगळे असणार आहे आणि इथे आपले हातचे मार्क जाऊ शकतात आपण रिझल्ट पेक्षा खाली. आणि ही सूचना अजून त्यांनी इथे सुद्धा स्पष्टपणे दिलेली आहे, जेव्हा तुम्ही सोडवता त्या ठिकाणी सुद्धा दिलाय, जर परीक्षार्थीने भाषा 1 चा पर्याय हा मराठी असेल, म्हणजे लँग्वेज फर्स्ट ही तुमची मराठी असेल, तर तुम्हाला तर त्यांनी भाग 4 मधील 91 ते 120 याचीच उत्तरे द्यायची आहे. पुन्हा एकदा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तुम्ही जेव्हा सोडवत असता त्या ठिकाणी सुद्धा या गोष्टीचा उल्लेख दिलेला आहे. त्याचबरोबर ज्यांनी भाषा 2 म्हणून मराठीचा पर्याय निवडलेला असेल त्यांनीच भाग 5 मधले 121 ते 150 यावरती प्रश्न सोडवायचे आहेत. ही सूचना व्यवस्थित वाचा, कारण हे जर चुकलं तुमचं तर तुमच्या हातचे 30 मार्क निघून जातात आणि तुम्ही रिझल्ट पासून फार खाली येऊ शकता. मित्रांनो, फार काळजीपूर्वक आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर हे आपल्या या सूचना दिलेल्या आहेत, त्या सगळ्या सूचना पेपर हातात आल्यानंतर काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर पुरवणी तुमची भाषा 1 भाषा जर मराठी निवडली असेल तर पुरवणी प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटायलाच पाहिजे, ती पण मागून घ्यायची आहे तुम्हाला मराठी विषयाची. आणि ज्यांचे नसेल तर त्यासाठी एक वेगळा पर्याय सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. सगळ्या गोष्टी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहे. हे मात्र काळजीपूर्वक करा, कारण हे जर चुकलं तर मार्क आपले जाऊ शकतात. सो सगळ्यांनी व्यवस्थितपणे तयारी करायची. आणि महत्वाची गोष्ट, तुमच्या सगळ्यांसाठी मॅरेथॉन सिरीज आपली चालू झालेली आहे. बघा, मराठी विषयाचं मॅरेथॉन तुमचं 24 जानेवारी झालं, सीडीपी 25 जानेवारीला, 26 जानेवारी हिंदी आणि हिंदी पेडालॉजी झालंय आपलं. आता पुढे 27 जानेवारीला मॅथ विषयाचं आहे, त्यानंतर 28 जानेवारीला पुन्हा मॅथ पेडालॉजी आहे. तर असे सगळे मॅरेथॉन आपले चालू आहेत. हा टाइम टेबल आहे मॅरेथॉन संदर्भातला आपला, व्यवस्थित बघून घ्या. प्रत्येक मॅरेथॉन मध्ये तुमची सविस्तर तयारी आपली सगळी टीम तयार करून घेते. या व्यतिरिक्त बॅचेस पण आपल्याला चालू आहे. आणखीन माहिती पाहिजे असेल तर या नंबरला संपर्क करू शकता, 88 88 99 61 16. ओके, चलो, थँक्यू, धन्यवाद, ऑल द बेस्ट.